फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना मी खूप छान असा मेकअप केलेला दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला एवढा जास्त दिसणार नाही, पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान मेकअप केलेला मी आज. कारण मला काही ब्रँडला व्हिडिओज द्यायचे होते, त्याच्यामुळे. पण झालं काय की मी शॉपला आले 12ला. आज माझं 11पर्यंत सर्व आटपून झालेलं होतं. लाईक माझे आंघोळ वगैरे झालेली होती, सर्व झालेलं होतं माझं 11पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग मी शॉपला येत होती, तर आई बोलली की तू जेवण आता स्वयंपाक होतच आहे तर जेवण करून जा. आणि त्यात प्रिशूचं सुद्धा सुरू होतं. मी आंघोळ करत होते तेव्हापासनं दुधाचा वगैरे. तर तिला मग मी शांत करत बसली, तर मग 11:30 वाजलेच. मग मी विचार केला की चल जाऊ दे आता, एक 10-15 मिनटासाठी कशाला जायचं आणि मग ते परत दुपारी या आणि मग बाबा माझा टिफिन आणून देतील वगैरे या सर्व गोष्टी. सो म्हटलं चल जाऊ दे, मीच जेवण करून जाते. तर मी जेवण करायसाठी थांबली. मग मला 12-12:15 वाजले शॉपला यायला. त्याच्यानंतर मी मेकअप वगैरे केला आणि जे काही माझं झाडू पोछा वगैरे असते हे सर्व केलं, मेकअप केला. आणि नंतर मला आज काही ब्रँड शूट होते जसं सांगितलं, आणि ते पूर्ण प्लॅनिंग माझं लॅपटॉपमध्ये असतं. लाईक आत्तासुद्धा ना मी बघा, आतासुद्धा मी लॅपटॉपच घेऊन बसले होते आणि हे बघा सुरूसुद्धा आहे तो. आत्ताही मी लॅपटॉपच घेऊन बसले होते. तेच माझं व्हिडिओचं जे काय प्लॅनिंग असतं ते मी लॅपटॉपमध्ये ठेवते. सो तेच मी घेऊन बसले होते. आणि मी विचार केला की चला ठीक आहे, आता मी बघते आणि माझ्या आजच्या दिवसाचे माझे काय काय व्हिडिओज आहे ते चेक करते म्हटलं, आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओज बनवायला घेते. तोपर्यंत मोबाईलसुद्धा चार्ज होईल. मी मोबाईलचा चार्जरच घरी विसरले होते आज. जेव्हा चेक केला ना की ठीक आहे मोबाईलला चार्जिंगला लावते, तेव्हा मोबाईलचा चार्जरच मी घरी विसरलेले होते. मग वाजले होते या सर्व याच्यामध्ये. मग चार्जिंग पुरेपर्यंत मी 1-2 व्हिडिओज करून घेतलं, कारण मला माहिती होतं हे तर अट्टळ सत्य आहे की मला घरी जायचं आहे चार्जर आणायला. आणि मी घरी गेल्यानंतर जर प्रिशू जागी असली तर माझा खूप वेळ जाईल, मग मला संध्याकाळच होईल शॉपला परत यायला. तरीसुद्धा आईचा कॉल आला. आई बोलली की बाबाला म्हणजे पार्थला थोडे पैसे द्यायचे होते. सो तेच मला आईने आठवण करून दिली होती की हे जे आहे कस्टमर सर्व्हिस सेंटर, तिथून पैसे पाठव त्याला आधी. तर त्याच्यासाठी तिने मला कॉल केलेला. मी तिला पहिला प्रश्न हाच विचारला की आई माझं चार्जर घरी राहिलेलं आहे, मला ते घ्यायला यायचं आहे, प्रिशू जागी आहे का? तर आई बोलली हो, ती आत्ताच झोपेतून उठली. मग मला असं झालं बापरे, आता तर मला लवकर येता येणार नाही, आणि जे आजच्या दिवसातलं काम होतं ना ते मला करायचंच होतं फिनिश. सो मग घरी गेले आणि घरी जाऊन यायला मला 4:30 वाजले. सो बघा मी 2ला निघाली, म्हणजे 2ला आईला कॉल केला, 2:15-2:30पर्यंत मी घरी पोहोचले आणि मला शॉपला यायला 4:30 झाले. तर मग त्यानंतर एक क्लायंट होतं. सो ते झाल्यावर मी विचार केला की चला आत्ता तरी किमान मी व्हिडिओजचं करते. पण मग झालं असं की मला मध्येच बाकी काही कामं आलीत आणि मी ते करत बसले, आणि जे काही आजच्या दिवसासाठी प्लॅन केलेलं होतं ना ते पूर्ण फिसकटलं. सो याला रिस्पॉन्सिबल कोणीच नाही आहे, याला रिस्पॉन्सिबल फक्त माझा हलगर्जीपणा आहे. चार्जर घरी विसरायलाच नाही पाहिजे हा धडा शिकले मी आता, कारण त्याने एवढं सगळं हे झालं की माझ्या आजच्या दिवसातली पूर्ण काम जी प्लॅन केलेली होती ती सुद्धा झाली नाही, आणि मग सगळं बिनसलं ते बिनसलं. असो, आता मला ह्या मेकअप काढायचा आहे, कारण वाजलेले आहेत, जास्त वेळ नाही झाला, 6:15च झाले आहेत. मी आत्तासुद्धा ॲटलिस्ट 3-4 व्हिडिओज तरी बनवूच शकते, पण मी विचार करते आता की नको, आता व्हिडिओज बनवत नाही मी. कालचे काही व्हिडिओज मला शेड्यूल करायचे आहे, आणि मी ना इथे फक्त शूट करते आणि एडिट करते. अपलोडचं जे आहे ना ते मी घरी गेल्यानंतर करते श्रेयाचा हॉटस्पॉट घेऊन, कारण मला जसं मी आधी सांगितलं 5G अनलिमिटेड यूज होत नाही आहे. सो मी मेन हा ब्लॉग आत्ता सुरू कशासाठी केला माहिती आहे का, की 2-3 दिवसापासून ब्लॉगसुद्धा शूट केलेला नाही आहे मी, आणि विचार केला की आज मेकअप केलेलाच आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर करते की मेकअप रिमूव्ह करायलाच पाहिजे, आणि मेकअप रिमूव्ह कसं करायचं डबल क्लेन्झिंग मेथडनी ते मला मेन आज तुम्हाला सांगायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे चला, आता गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तसंही आजच्या दिवसाची काम काही झाली नाही, तशी झाली नाही, सो तुमच्याबरोबर ते शेअर करते. तर पटापट मी जे घ्यायचं आहे सामान ते घेऊन घेते, कारण जस्ट ब्लॉग सुरूच केला मी. बघा असंच केलं तर टिकली निघाली. बाबा नेहमी म्हणतात टिकली अशी आहे जी टिकली तर टिकली, नाही तर पडली. मला अजिबात टिकली टिकत नाही आहे. असो, तो विषय नाही. तर मी ना पटकन जे काही मला साहित्य घ्यायचं आहे, तसे मी आता टिकली काढणारच होती, तर मी पटकन जे काही साहित्य घ्यायचं आहे माझ्याजवळ ते घेऊन घेते, आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. इथे वेट वाईप्स घेतलेले आहे. मी ना या बेबी वाईप्स यूज करते. मी
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल इन केस तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर. खूप छान आहेत. आणि बेबी वाईप्स म्हटल्यानंतर तुम्ही गेस करूच शकता की किती छान जेंटल असेल ते. मी याच्या आधी शॉर्ट्समध्ये शेअर केलेलं आहे, पण तरीसुद्धा आज मी तुम्हाला डिटेल प्रोसेस सांगते की मेकअप रिमूव्ह कसा करायचा. माझ्या एक्सप्रेशनला प्लीज अवॉइड करा. फक्त कन्सिलर यूज करून मी हा मेकअप केलेला, कारण मी व्हिडिओसाठी फाउंडेशन अजिबात लावत नाही. जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं, व्हिडिओसाठी मी फाउंडेशन अजिबात लावत नाही. त्यानंतर आय शॅडोजसुद्धा टाळते. बघताय तुम्ही, निघत आहे बघा. मी म्हणजे कन्सिलर, पावडर वगैरे या सर्व गोष्टी. लिप क्रायनच लावले. लिक्विड लिपस्टिक मी अजिबात लावत नाही. अगदीच अर्जंट असलं तर ठीक आहे. सो माझं रिमूव्ह झालेलं आहे. तर ही झाली ना फर्स्ट क्लेन्झिंग. ओके, आता मी हेअर्स आधी टाय करते. तर ही झाली फर्स्ट क्लेन्झिंग. आता मी डबल क्लेन्झिंग जे बोलले होते ना, ते काय आहेत मेन ते मी तुम्हाला सांगते. ओलं करून घेतलेलं आहे आणि मी इथे फेसवॉश घेतलेला आहे. सो मी हा डॉट एंड कीचा फेसवॉश यूज करते. कुठला ते मी पुढे क्लिअर दाखवते. आणि ना सर्क्युलर मोशनमध्ये थोडी मसाज केल्यासारखी करते. लाईक व्यवस्थित फेसवॉश लावून घेते. बघताय तुम्ही, खूप छान जेंटल असा फेसवॉश आहे. आणि आता व्यवस्थित मी ह्याला फेसवॉश करून घेते. सो मी आता इथे फेसवॉश करत आहे. फेसवॉश नेहमी गार पाण्यानेच करायचा, त्याने छान क्लीन होते. आणि ओव्हरऑल फेस क्लीन झाल्यानंतर फेस आणि नेक दोन्ही क्लीन केलं मी. त्यानंतर एका सॉफ्ट नॅपकिननी पूर्ण चेहरा ड्राय करून घेत आहे. नेहमी सॉफ्टच नॅपकिन यूज करायला पाहिजे, सॉफ्ट नॅपकिन किंवा टॉवेल. रफ टॉवेल यूज केल्याने ना खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात. सो मी इथे सॉफ्ट नॅपकिनच यूज करते आहे. सो बघताय आता किती छान फ्रेश वाटतं आहे. ही माझी ओरिजिनल स्किन आहे बाय द वे. ओके, सो आता ना मी हे माझं पाऊच जे मी ह्याच्या आधी शेअर केलेलं आहे, ह्याच्यामध्ये माझं सनस्क्रीनसुद्धा असतं, माझं मॉइश्चरायझरसुद्धा असतं, माझा लिप बामही असतो. तर आधी ना मी लिप बाम लावून घेते. सो डबल क्लेन्झिंग हेच असतं. आधी वेट वाईप्सनी फेस क्लीन करायचा. मेकअप असताना ना कधीही फेसला मेकअप लावलेलं असताना ना कधीच फेसला हे नाही करायचं, काय म्हणतात त्याला, डायरेक्टली फेसवॉश नाही करायचं. ते मेकअप आधी रिमूव्ह करायचं. तुम्ही मेकअप रिमूव्हरनी सुद्धा करू शकता किंवा वेट वाईप्सने सुद्धा करू शकता. मी तरी वेट वाईप्स यूज करते, म्हणजे मी बेबी वाईप्स यूज करते. आत्ता माझ्या फेसला अजिबातच काही नाही आहे. सो आज मी जो मेकअप केलेला ना तो एरवी मी फक्त बीबी क्रीम लावून वगैरे करते. तर त्यावेळी काय करते मी, फक्त मॉइश्चरायझर लावते. आता जसं डबल क्लेन्झिंग केलं तसं मी डबल मॉइश्चराईजसुद्धा करते फेसला. जेव्हाही मी कन्सिलरनी मेकअप करते किंवा फाउंडेशननी करते आणि जेव्हा ब्लश वगैरे या सर्व गोष्टी अप्लाय केलेल्या असतात त्यावेळी. जेव्हा फक्त मी बीबी क्रीम वगैरे लावते त्यावेळी मी तेवढं जास्त ब्लश अँड ऑल या सर्व गोष्टी नाही करत. त्याच्यामुळे मग मी फक्त फेसवॉश झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावते. म्हणजे वेट वाईप्सनी क्लीन करते, फेसवॉश करते आणि नंतर फक्त मॉइश्चरायझर लावते. पण आज ना मी कन्सिलरसुद्धा लावलेलं आणि ते फुल कव्हरेज कन्सिलर लावलेलं आणि ब्लश, पावडर या सर्व गोष्टी होत्या. सो मी आता ना सिरमसुद्धा यूज करते. सो आता बघा मी हा फेसवॉश यूज केलेला डॉट अँड कीचा किका काल्विंग ब्लेमिशेस फ्री फेसवॉश आहे हा. आणि त्याच व्हेरियंट्सचं मॉइश्चरायझरसुद्धा आहे माझ्याकडे. तर हे एक डॉट अँड कीचंच फेस सिरम आहे. खूप छान असं आहे. या व्हेरियंट्सचंच नव्हतं माझ्याकडे. सो मी हे सिरम घेते आणि हे सिरम ना मी थोडं जास्त लावते. लाईक आता नाईटसुद्धा आहे आणि मी दिवसभर मेकअप ठेवून होते फेसला. सो मी थोडं हे सिरम जास्त लावते. आता तुमच्याकडे जर हे सिरम वगैरे असं काही नसेल ना तर तुम्ही मेकअप रिमूव्ह केल्यानंतर फेसवॉश वगैरे केल्यानंतर जे पॅराशूट ऑइल असतं ना ते सुद्धा लावलं तरी चालते. त्याने काय होतं, पिंपल्स वगैरे या सर्व प्रॉब्लेम्स नंतर होत नाहीत. सो मी इथे सिरम लावते आहे.
हो, यालाच म्हणतात डबल क्लेन्झिंग. फेसला डबल क्लेन्झिंग केल्यानंतर डबल मॉइश्चराईज करणं सुद्धा आवश्यक असतं. डोंट फॉरगेट टू अप्लाय ऑन नेक ऑल्सो. सो मी इथे सिरम व्यवस्थित लावून घेतला आहे फेसला. बघताय तुम्ही, सिरम छान लावून घेतलेला आहे. आणि आता मी लावणार मॉइश्चरायझर, जे हे तुम्हाला दाखवलं ते खूप क्यूट अशी पॅकेजिंग आहे. डॉट अँड कीचे प्रोडक्ट अमेझिंग असतात. तुम्ही बघू शकता मी याला किती यूज केलं. मी 30 दाखवते बघा. मी खूप जास्त यूज केलेलं आहे याला, आणि इवन मी रोजच यूज करते हे. सो बरेच जण म्हणतात की ऑइली स्किनला मॉइश्चरायझरची काय गरज, पण तसं नाही आहे. हे ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर आहे, जेल बेस आहे, तुम्ही बघू शकता. सो हे सुद्धा मी व्यवस्थित पूर्ण फेसला आणि नेकला सुद्धा लावून घेईल, कारण मेकअप अप्लाय करताना आपण नेकला सुद्धा करतो ना. सो मी जरी नाही केलेलं आज नेकला, पण तरी सुद्धा ओके. सो मी छान मॉइश्चरायझर लावलं आहे, तुम्ही बघू शकता. आत्ता काहीच मेकअप नाही आहे माझ्या फेसला, आणि आता मला थोडं रिलॅक्स वाटतंय. किती जरी लाईट वेट मेकअप म्हटलं ना आपण, की लाईट मेकअप केला आहे, लाईट वेट प्रोडक्ट्सनी केला आहे, पण तरीसुद्धा ते उतरल्यावर जेवढं लाईट वाटतं ना, तेवढं लाईट मला वाटते कधीच नाही वाटत. बघा, पुढ्यातला माझा जो नवीन क्रेज मी बोलले ना, की मला कलरफुल टिकल्यांचा खूप नाद लागला आहे. सो ही टिकलीची डब्बी माझी, याला स्टिक अजिबात नाही आहे, पण ज्या नॉर्मल असतात ना त्या रेड कलरच्या बिंदीस, त्याला स्टिक छान असतं, पण ह्याला नाही आहे. सो मी डार्क टिकली लावलेली आहे, आणि आता कुठे मला थोडं फ्रेश वाटतं आहे. सो या असा मेकअप रिमूव्ह करते मी. आता वाजलेले आहेत 7:30, जे जास्त वेळ झालाच नाही. मी जसा व्हिडिओ सुरू केला तसंच मी हे सर्व रुटीन केलं. सो आता मी जे माझं आजच्या दिवसातलं थोडंफार जरी होऊ शकेल असं काम आहे ते फिनिश करते, आणि त्याच्यानंतर घरी जाते 15-20 मिनटानंतर, कारण मला आज भूकसुद्धा खूप लागली आहे. आणि आता श्रेयालासुद्धा आज यायला खूप लेट आहे, म्हणजे ती एका ठिकाणी गेलेली आहे. ते मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. मला वाटते की ते सर्वांनाच खूप युजफुल राहील. सो मी तुमच्याबरोबर ते नक्कीच शेअर करते. आजचा तिचा एक्सपिरियन्स कसा होता डे फर्स्टचा ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. कुठे गेली आहे, काय गेली आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आता मी माझी बडबड काहीच करत नाही, डायरेक्टली आता तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर बोलते. A few moments later. सो मी घरी आली आहे, आणि घरी आल्याबरोबर प्रिशू काहीच सुचू देत नाही. तिला आता आई 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 एवढं समजायला लागलं ना. आता पा मस्त आईजवळ इथे झोपलेली आहे, आणि कोणी रागवलं म्हटलं ना की बरोबर सांगते. आज तिला आई पहिल्यांदा रागवली, आणि तिला त्या गोष्टीचं एवढं झालं की आई तिला रागवली. मी तिची मजा दाखवते. तुला कोणी रागवलं मा? तुला कोणी रागवलं? आईने रागवलं. आणि मारलं कोणी? आईने मारलं. मारलं तर नाही ग, आईने. खोटी कशाला बोलते? कोणी शिकवलं खोटं बोलायला? कोणी मारलं तुला? कधी मारलं? देऊ का तुला फटके? खोटी बोलते. रागवलं कोणी तुला आज? कसं रागवलं? काय बोलली आई? काय म्हटलं आईनी? काय म्हटलं आईनी सांग? काय गरम ये इकडे बघ प्रिशू, तुझे डोळे कुठे आहे का मनू? अरे बापरे, नाक, कान, दात. पप्पी कशी घ्यायची? कशी अच्छी घ्यायची. टकलू कुठे आहे पिशूचा? एवढी हुशार कधी झाली ग तू? हे पाय आहे. तू शू केली? काय करायचं पायाला? बाऊ झाला पायाला. कशा बाऊ झाला? एनी टाइम तर तुम्ही चप्पल घालून असता. कशा बाऊ झाला? बाऊ झाला. तू जेवली पिल्लू? तू जेवली का मला सांग? अच्छा, पाय दाबून पाहिजे. तू जेवली का? ते नंतर लावू आपण. तू जेवली का सांग?
सो हिला आता पायाला तेल लावून पाहिजे, तिचं तेच चाललेलं आहे. आणि आता आईला मस्का लावत आहे आणि त्याच्यानंतर मग मला लावेल. कशासाठी प्रिशू कशासाठी बेटा काय असं असं आहे. म्हणून तर चला, आई तिला परेशान करत आहे, म्हणजे ती आईला त्रास देते. तोपर्यंत मी कांदे चिरते कारण स्वयंपाक अजून बाकी आहे म्हणते आणि मला खूप जास्त भूक लागलेली आहे. सो आणखी काय काय होतं ते तुमच्या बरोबर असंच शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. इकडे ह्यांची मजा बघा. अशीच आठवते ही मुलगी, आता अशीच आठवते. काय झालं काय पाहिजे भूक लागली काय वरण भात पाहिजे. सो प्रिशूला बघा इथे मी काय गुंडाळून दिलेला आहे आणि ती याच्यात ना खूप जास्त क्यूट दिसते. एक पाय मागे पुढे झालाय पण ठीक आहे. मी प्रिशूला श्रेयाची ओढणी गुंडाळली आणि तिचं काय चाललंय ना आता ते दाखवते. कर जय जय. बघा पावल्या जसं खेळतात ना तसं तिचं चाललेलं आहे, मागे पुढे आणि मस्त टाळ्या वाजवतीये. प्रिशूला ना विठ्ठलाची गाणी खूप जास्त आवडतात. लाईक आमच्या सकाळची सुरुवात सुद्धा तशीच होते. आणि आता पण बघा मोबाईल मागत होती, सो मोबाईल तिला देत नाही आहे आम्ही आणि तिला टी व्हीवर लावून दिलं. ते फक्त विठ्ठलाचेच गाणे पाहिजे. छान खेळते. बघा असं मस्त तिचं खेळायचं चाललेलं आहे. आता स्वयंपाक होतोय तोपर्यंत मी माझं काम करते, जे माझं इनकम्प्लीट राहिलेलं होतं ते करते आणि प्रिशू तिकडे बिझी आहे आता. सो इथे आता मस्त गरमागरम पाटोड्याची भाजी आणि पोळी रेडी आहे. माझं जेवण चाललेलं आहे आणि ना हे बघा मॅडम मस्त खुर्चीवर बसल्या आणि आईने ना आज केली आहे पाटोड्याची भाजी. प्रिशूला वरण भात नाही खायचं आहे, तिला भाजी पोळीच खायची आहे. काय पाहिजे, भात नाही खात तू? आणि पा खुर्चीवर बसल्या बसल्या काय कारणामा केला. तुला खाली सू नाही करतायत का मनी माऊ? सो आता मस्त तिला मी इथे भात चारत आहे, पण तिला भाजी पोळीच पाहिजे. समोर आमच्या विठ्ठलाच्या गाण्या सुरू आहे, आता ॲड आली. सो आता ना मी मस्त आधी जेवण करून घेते. खूप टेस्टी भाजी. मी ना प्रिशूला आईजवळ पाठवलं पोळी आणण्यासाठी आणि मी भाजीचं इथंच ठेवलं, फक्त ताट घेऊन गेली आहे ती. आता मी तुम्हाला दाखवते. तिला असं काही सांगितलं ना आता की प्रिशू हे आण किंवा हे यांना दे, ते त्यांना दे वगैरे, तर ती बरोबर काम करते. म्हणजे प्रिशू एवढी मोठी झाली. आम्हाला असं वाटत होतं, श्रेया नेहमी म्हणायची की प्रिशू कधी काम ऐकेल किंवा नाही का, कधी तिला असं सांगितलं की हे त्यांना दे किंवा काय असं ती केव्हा ऐकेल. तर सो ती आता तसं ऐकते. मी फक्त म्हटलं तिला की प्रिशू आईला माझ्यासाठी पोळी मागून आण आणि ती खरंच ताट उचलून घेऊन गेली. प्रिशू बेटा ये इकडे ये. माऊ म्हणू हाय कर, म्हणू तू हाय कर. हाय हाय अशी करायचं. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. कसं कसं सबस्क्राईब करा म्हणा. तू म्हण सबस्क्राईब करा. तू म्हण. अशा हात जोडायचे. विठूचं सुरू आहे. सो पोळी व्हायचीच आहे तयार, त्याच्यामुळे ती खाली हातानेच वापस आली. पोळी नाही आणली तू माझ्यासाठी माऊ? तू माझ्यासाठी पोळी नाही आणली? सो असं आहे. प्रिशू आता खूप हुशार झाली आहे. सो प्रिशू पोळी घेऊन आली. बघितलं हे बा किती कामाची झाली माझी लेक. थँक्यू म्हणा. थँक्यू. हो सर्वांना देता, घ्या तुम्ही सर्व पण जेवा. A few moments later. तो आमचं जेवण वगैरे सर्व झालं. आता श्रेयाला यायला वेळ आहे. मी जे बोलली होती तिचा एक्सपिरियन्स शेअर करते. सो तिचा आजचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता असं तिने सांगितलं, पण ते मी उद्याला शेअर करते तुमच्यासोबत, कारण नाहीतर व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल. सो बाय कर सर्वांना. बाय, गुड नाईट. सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.